नमस्कार, मी वैशाली पाल. मीडिया प्लसच्या आजच्या बुलेटिनमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. तर चला पाहूया आजच्या ताज्या घडामोडी. जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेतर्फे आयोजित करण्यात आलेल्या कृतज्ञता भावभीज सोहळा मोठ्या उत्साहपूर्ण व जल्लोषमय वातावरणात साजरा झाला. कल्याण येथील आचार्य अत्रेगृह नाट्यगृहात आयोजित करण्यात आलेल्या भावभीज सोहळ्याला महिला मोठ्या प्रमाणात उपस्थित होत्या. कोरोना काळात रक्ताची नाती एकमेकांना अनोळखी झालेली असताना अशावेळी आपल्या कर्तव्याच्याही पलीकडे जाऊन माणुसकीच्या भावनेतून समाजासाठी अहोरात्र झटलेल्या कर्तृत्ववान महिलांचा सन्मान करण्याच्या हेतूने जिजाऊ संस्थेच्या वतीने कल्याण तालुक्यातील अत्रे रंगमंदिर या ठिकाणी आयोजित कृतज्ञता भावभीज सोहळा हजारो भगिनींच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात संपन्न झाला. आज 4थं वर्ष होतं. कल्याण विभागातल्या सगळ्या डोंबिवलीपासून सर्व आमच्या आशाताई आल्या होत्या, नर्सेसताई, महिला पोलीसताई आल्या होत्या. ते बघून खूप भाऊ आणि बहिणीचं नातं आणखी घट्ट होत चाललेलं आहे 4थ्या वर्षी. हे लक्षात आलं. आजच्या परिस्थितीमध्ये आपण पाहतोय माणूस माणसाला खात आहे. ज्यांच्यावर आपण विश्वास ठेवतो ते उद्या राजकारणी राहू दे का प्रशासन राहू दे, फक्त आणि फक्त पैसे खाण्याचं काम समाजाला पसंत करतात. आजच्या दिवशी आम्ही शपथ घेतली बहिणींनी आणि भावाने. तर जन्माला आलोय तर एकतरी विद्यार्थी चांगला अधिकारी घडला पाहिजे, प्रशासनात आपली लोकं केली पाहिजेत. आपले विद्यार्थी IITला किंवा नीट करून MBBSला गेले पाहिजेत, MDला गेले पाहिजेत. आणि प्रत्येक क्षेत्रामध्ये आपल्याला आपला माणूस ज्याप्रमाणे परप्रांतीय बांधव मोठ्या प्रमाणात मोठ्या पदावर आहेत, व्यवसायामध्ये मोठ्या ठिकाणी आहेत, तिथे आपला माणूस गेला पाहिजे. त्या दृष्टीने आजपासून काम करायचं. आपल्या कुटुंबाव्यतिरिक्त उरलेला वेळ जो आहे तो समाजाच्या सर्वांसाठी आरोग्य आणि शिक्षणासाठी खर्च झाला पाहिजे अशा प्रकारचा प्रश्नामध्ये बोललो. तर केवळ श्रीमंतांनाच किंवा मोठ्या लोकांनाच निवडणुका किंवा त्यांचेच मुलं अधिकारी घडतील अशा प्रकारचं चित्र आपल्याला बदलायचं आहे. जेव्हा गोरगरिबाचा मुलगा किंवा गरिबांचं हित करणारे लोक जेव्हा राजकारणात येतील, प्रशासनात येतील, तेव्हा या देशाला नक्की दिशा देण्याचं काम 100% होईल. ज्याप्रमाणे घटनेला अभिप्रेत आहे, डॉक्टर बाबासाहेबांना अभिप्रेत होतं का राजकारण आणि प्रशासन हे समाजाच्या सेवेसाठी आहे. अशी माणसं राजकारणात 100% येतील. लोकसभेबाबतही आमचा पॉझिटिव्ह विचार सुरू आहे. आमच्या बहिणी जर एवढ्या हजारोच्या संख्येने आहेत तर आमच्याकडे आरोग्याचा लाभ घेतले लोकही लाखोतून आहेत जिजाऊच्या बरोबर आहेत. आणि त्यांच्या आशीर्वादाने कुठलीही गोष्ट अशक्य नाही असं माझं तरी स्वतःचं वैयक्तिक मत आहे. करण्यात आलेलं आहे. ज्येष्ठ शिवसैनिक ज्यांचं नाव खूप वर्षापासून ऐकत होतो, मध्ये नवरात्रीमध्ये मी भेटही घेतली, बाळा हरदास साहेब, त्याचबरोबर आगरी कोळी संघाचे अध्यक्ष भोईर साहेब, कापरे साहेब, व्यासपीठावरील सर्व सन्मान्य बंधू भगिनी, डोंगरे मॅडम, त्याचबरोबर उपस्थित त्यांच्यासाठी कार्यक्रम आयोजित केला त्या माझ्या सगळ्या भगिनी, सर्व बंधू, सर्वांना माझा नमस्कार. त्यानं जेव्हा खरोखरच समाजामध्ये प्रचंड दुरावस्था पसरली होती, अगदी मोठमोठे मंत्री, आमदार, खासदार, अधिकारी, मुख्य सचिव, सचिव, अगदी महापालिकांचे आयुक्त, जिल्हाधिकारी, प्रत्येक जण स्वतःची काळजी, स्वतःच्या कुटुंबाची काळजी घेऊन घरी बसला होता. ऑफिसमध्ये बसला तरी ड्रायव्हर शिवाय फक्त काचेच्या पेटीमध्ये बसून काम करत होते. समाजामध्ये अगदी युद्धजन्य परिस्थिती होती. अशा वेळेस तुम्ही प्रत्येक घर जाऊन, प्रत्येक दारदार जाऊन प्रत्येकाला वाचवण्यासाठी कोविडच्या बाबत घाबरू नका, कशा प्रकारे काळजी घ्या. अगदी स्वतःचे लहान लहान बाळ असतील
घरामध्ये सासू सासरे म्हातारे असतील, त्याची कुठलीही फिकिरी न करता स्वतः तुम्ही प्रत्येक घरी जाऊन आपल्याला समाजातील प्रत्येक माणूस वाचवण्याचं काम केलं. त्यावेळेसच मला ठरलं होतं का ज्यांनी खरोखरच समाजामध्ये काम करतात, आमच्या नर्सेस ताई राहू दे, आशाताई राहू दे, अंगणवाडी सेविकाताई राहू दे, महिला पोलीस वर्ग राहू दे, ज्या 24-24 तास ड्युट्या करत होत्या, तर यांची कोणीतरी सरकार करेल तेव्हा करेल कदर, परंतु आपली जबाबदारी, आपण या देशाचे नागरिक आहोत, यांचा मान सन्मान आपण केला पाहिजे. कारण तुमचं मानधनी किती कमी आहे याची कल्पना मला आहे. तर त्या दृष्टीने आपण भाऊबीजेचा कार्यक्रम 4 वर्षापूर्वी सुरू केला. त्यानं भाऊबीज रक्षाबंधन हे निमित्त असतं, ते तर पूर्ण देशामध्ये कार्यक्रम होत आहेत. आपली आगळी वेगळी भाऊबीज आहे, तर आपल्याला काम हे सगळ्यांना आगळं वेगळं करायचंय. शासनाची जबाबदारी शासन करेल तेव्हा करेल, परंतु आपल्याला समाजामध्ये जर पुढे जायचंय तर आज शैक्षणिक विकास करणे गरजेची गोष्ट आहे. शिक्षणाबाबत आज आपण बघायला गेलं तर महाराष्ट्राची ध्येयधोरणं कुठे आहे, कशी भयानक परिस्थिती समाजामध्ये काम करत असताना आपल्याला जाणीव होते. हजारो नव्हे तर लाखो युवकांना दरवर्षी बेकारीला सामोरं जावं लागतं. शिक्षण व्यवस्था अत्यंत नबळी झालेली आहे. आम्हाला उदाहरण छोटंसं सांगायचं गेलं तर आमच्या पालघर जिल्ह्यामध्ये परिस्थिती बघायला गेली तर प्राथमिक शाळात 29% शिक्षक कमी. अगदी 8वी नंतर शाळांना मिळाल्याने हजारो विद्यार्थी घरी बसतात. म्हणजे एका बाजूला आपण म्हणतोय देशाला स्वातंत्र्य मिळून 76 वर्ष मिळालेत, तरी सुद्धा आजही आपल्या राज्यामध्ये हजारो लाखो विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहतात. अशा वेळेस तळागाळामध्ये काम करणाऱ्या तुम्ही माझ्या भगिनी आहात. आपल्याला आपल्या कार्यक्षेत्रामध्ये प्रत्येक विद्यार्थी हा चांगलं शिक्षण घेतलंच पाहिजे, त्यासाठी आपल्याला काम करायचंय. आपल्याला जे हुशार विद्यार्थी आढळतील तुम्हाला ते विद्यार्थी इयत्ता 9वी पासूनच आपल्या धडपडीच्या शाळेमध्ये द्या, जिथे जेई आणि नीटच्या क्लासेसची आपण व्यवस्था केलेली आहे. आपण एक आशाताई झाल्यात, परंतु आपली मुलं चांगली MBBS MD डॉक्टर घडले पाहिजेत, त्यासाठी आपण नीटच्या क्लासेसची व्यवस्था धडपडी इथे केलेली आहे. बाळासाहेब, आम्ही अगदी अभिमानाने सांगतो, आपले अनेक प्रकल्प आज आपण बघतोय गेल्या 2 वर्षापासून 5 वर्षापासून का अगदी 14-15 पासून का गुजरातला घालवले जाते, गुजरातला केले जाते. परंतु अगदी अभिमानाने सांगतोय का गुजरातवरनं अहमदाबादवरनं IIT झालेले टीचर आपण झडपोलीला आणले का आपल्याला आपली मुलं शिकवायची. तळागाळातला गोरगरिबाचा मुलगा ज्याला आई वडील नसतील त्या मुलालाही आपल्याला शिक्षण द्यायचं, त्या मुलीलाही आपल्याला शिक्षण द्यायचं आहे. मगाशी ताई बोलली त्याप्रमाणेच सांगतोय का अगदी तळहाताच्या फोडाप्रमाणे विद्यार्थ्यांची काळजी आपल्या झडपोलीच्या कॅम्पसमध्ये घेतली जाते. आई बाबा दररोज त्यांच्या भेटी मुलींच्या घेतात. मुलींचं वसतिगृह वेगळं आहे, मुलांचं वेगळं आहे. कुठलीही काळजी करण्यासारखी गोष्ट नाहीये. मोबाईल नसतात, त्यामुळे अजिबात काळजी करू नका. कल्याण काही लांब नाहीये. आपल्याकडे झडपोलीच्या शाळेमध्ये अगदी अभिमानाने सांगतोय शरद पवार साहेबांच्या बारामती बसणं तर सिंधुदुर्गाचे सावंत साहेब आले, त्यांच्या इथली मुलं जेई नीटसाठी आपल्याकडे अभ्यास शिक्षणासाठी आहेत. तर आपल्याला आपली मुलं पाठवायचे. तुम्ही ज्या ज्या समाजामध्ये काम करताय तिथल्या ज्युरिडिक्शन मधले हुशार विद्यार्थी भेटेल, ज्यांना IITला जायचे, जेईचे क्लासेस आपल्याकडे होतात आणि खात्रीला एक प्रमाणपणे 100% मुलं कशी IITला जातील अशा प्रकारचं शिक्षण तिथे दिले जाते. अगदी सणवारही आम्ही तिथेच साजरे करतो. 2 वर्ष 4 वर्ष मुलं तिथेच राहिली पाहिजेत आणि त्यांनी पाहिलेलं स्वप्न, जिजाऊनी पाहिलेलं स्वप्न पूर्ण झालं पाहिजे, त्या दृष्टीने आपण काम करतोय. काय पूर्वीचा काळ होता, मंचावर बसलेले भोईर साहेब असतील किंवा बाळासाहेब असतील, त्यावेळेस महाराष्ट्र हा 1 नंबरला होता, शिक्षणाच्या बाबत 1 नंबरला होता. अगदी गुजरातवरनं, राजस्थानवरनं, युपीवरनं, बिहारवरनं परप्रांतीय बांधव रोजगारासाठी आपल्या महाराष्ट्रात येत होते. परंतु त्यांनी आल्यानंतर त्यांना कळलं, ते अगदी गाडी चालवत होते, मजुरी करत होते. त्यांना कळलं का इथे शिक्षण घेतल्याशिवाय पर्याय नाही. आज जाऊन बघा तुम्ही, कधीतरी UPSCचा रिझल्ट बघा, 1 नंबरला येते उत्तर प्रदेश, 2 नंबरला येते बिहार. आणि CA चे जजेसचे रिझल्ट बघा, व्यावसायिकांचे रिझल्ट बघा, ते 1 नंबरला राजस्थान आणि गुजरात येते. आज आपल्याला आपला महाराष्ट्र जो खाली नंबर गेलेला आहे तो त्याला परत पुढे आणायचा आहे. त्यासाठी आपल्याला प्रत्येक गावागावामध्ये चांगले विद्यार्थी, चांगले शिक्षक झाले पाहिजेत. प्रशासनाला आपण बोलण्यापेक्षा प्रशासनामध्ये आपले लोक कसे जातील त्या दृष्टीने आपल्याला इयत्ता 9वी पासून फाउंडेशन क्लासेस सुरू केलेले आहे. आपल्या जिजाऊचं स्वप्न आहे का दरवर्षी किमान 40 अधिकारी, डेप्युटी कलेक्टर यांचे अधिकारी झाले पाहिजेत आणि ते त्याच्यासाठी मला तुमच्या मदतीची गरज आहे. असे विद्यार्थी आपल्याला शिक्षण द्यायचे. दरवर्षी आपल्याला किमान 10 तरी IAS झाले पाहिजेत. आज आपण पाहतोय का आपल्याकडे आपल्या जिल्ह्यामध्ये बघा किती आपले अधिकारी आहेत. आपल्या राज्यामध्ये कधीतरी मंत्रालयात जाऊन बघा की किती मराठी अधिकारी आपले आहेत का आपल्याला
न्याय मिळू शकेल. आज राज्याचे मुख्य सचिवही आपले बिहारचे आहेत. अशा वेळेस कधीतरी आपल्या राज्याबद्दल आस्था असणारे अधिकारी, आपल्या मातीबद्दल असणारे अधिकारी आपल्याला निर्माण करायचे आहेत. काय आपल्याला जातीभेद प्रांतभेद नाही करायचे, परंतु कमीत कमी तलाट्यापासून कलेक्टर पर्यंत जर आपले अधिकारी असतील तर कुठलाही प्रकल्प येऊ दे, कुठल्याही सोयी सवलती, कुठलंही संकट येऊ दे, तर त्या संकटामध्ये कोणी स्वतःचं पोट नाही भरणार. कारण मी अशीच एक व्हिडिओ ऐकत होतो एका न्यूज चॅनलवाल्याची. तर कोविड काळामध्येही इतका मोठ्या प्रमाणात सरकारी अधिकारी आणि राजकारण्यांनी भ्रष्टाचार केलेला मी बघितलं तर हडबडून गेलो. कारण कोविड काळामध्ये युद्धजन्य परिस्थिती असल्याने एका अधिकारी वर्गाला पॉवर होते का त्यांनी ठरवलेलं कुठलेही टेंडर न करता काम केलं जायचं. तर त्यानो कंपनी आज महिना आहे समजा नोव्हेंबर महिन्यामध्ये एखाद्या संदेश सावंतांच्या कंपनीला टेंडर दिलं आणि कंपनी रजिस्टर्ड झाली जानेवारी महिन्यामध्ये. अशा प्रकारची कामं या अधिकारी लोकांनी केली. म्हणजे आपला जेव्हा जीव जात होता तेव्हाही यांना पैसेच कमावण्याचं दिसत होतं. हे चित्र आम्हाला बदलायचे. त्याने आपल्याला न्याय व्यवस्थेमध्येही आपले पोरं गेली पाहिजे. त्या दृष्टीने आपण इयत्ता 9वी पासून न्यायाधीशाचे पण फाउंडेशन क्लासेस, लॉचे फाउंडेशन क्लासेस सुरू केले. सीए क्षेत्रामध्ये आपले विद्यार्थी गेले पाहिजे, त्या दृष्टीने आपलं काम चालू आहे. आपल्या संस्थेच्या मोखाडा तलासरीपासून तर पार सावंत साहेबांच्या सावंतवाडीपर्यंत 44 अभ्यासिक आहेत. त्याचबरोबर झडपोली येथे दिवस रात्र क्लासेस चालतात. आता तुम्हाला जर झडपोली लांब वाटत असेल तर आपल्या भागातली मुलं ठाणा येथे आपण आता एक मोठं सेंटर येथे 8 दिवसामध्ये सुरू करतोय, जिथे राहण्याची मुलींची व्यवस्था आहे आणि हजारो विद्यार्थी कसे शिक्षण घेतील, कशा प्रकारे स्पर्धा परीक्षेचं शिक्षण कसं घेतील, अशा प्रकारची आपण तयारी करतोय. त्यामुळे भाऊबीज रक्षाबंधन हे निमित्त आहे. जन्माला आपण गरीब आलो, साध्या परिस्थितीत आज 4,000 5,000 रुपये पगारात आपल्याला काम करायला लागतं. परंतु जर संत गाडगे बाबा एक छाती फक्त झाडू आणि तांब्या घेऊन जर फिरून ते जर राष्ट्रपुरुष होऊ शकत असतील तर तुम्ही जर काम केलं तर तुम्ही होऊ शकता. आजच्या भाऊबीजेच्या दिवशी तुम्हाला एक मी शपथ घालतोय का प्रत्येकाने ठरवा, मला माझी पोरं तर शिकवायची आहेत, परंतु गोरगरिबाचा मुलगा जो आहे त्याला कुठलाही आधार नाही, त्याला तू जिथे काही कमी पडशील तिथे तुझा भाऊ तुझ्या बरोबर असेल, परंतु त्याला एक चांगला उच्च अधिकारी घडला पाहिजे, तेव्हाच हा आपला जन्म सार्थकी झाला. अशा प्रकारे आपण दोघं जण शपथ घेऊया, तुम्ही बहिणी आणि भाऊ. आपल्याला आपला माणूस प्रत्येक ठिकाणी गेला पाहिजे, उद्योगधंद्यातही गेला पाहिजे. आता कल्याणचे आमचे भोईर साहेब बसले, माझ्याकडे एक कल्याणची केस आली होती. आता मी मगाशी येताना बॅनर त्या बिल्डरचे बघत होतो का शेतकऱ्यांनी जमिनी नाही दिल्या तर पोलिसांना प्रशासनाला हाताशी धरून अनेक मोठ्या केसेस केल्या जातात. अगदी तडीपारीपर्यंत स्थानिक भूमिपुत्रांना नेलं जातं. त्याला कारण आहे का आपल्याकडं प्रशासन स्वतःचं नसल्यामुळे ही परिस्थिती. त्यासाठी प्रत्येक क्षेत्रामध्ये आपल्याला आपले विद्यार्थी घडले पाहिजे. आणि काही नाही काय आपल्या जिजाऊ संस्थेमध्ये ज्याला आई आणि वडील नव्हते तो मुलगाही IPS होऊन आज पश्चिम बंगालमध्ये IPS ऑफिसर म्हणून मागे 15 दिवसापूर्वी अमित शहा साहेबांनी त्याची पश्चिम बंगाल येथे नेमणूक केली. काही कठीण नाही. आता नुकताच लागलेल्या UPSCच्या रिझल्टमध्ये 4 विद्यार्थी आपल्या इंटरव्ह्यू पर्यंत पोहोचले होते. 9 विद्यार्थी MPSCची मेन परीक्षा पास झाले, त्यातले तर 3 स्थानिक आमचे विक्रमगड तालुक्यातले आदिवासी मुलं आहेत, एकाला तर वडीलही नाहीत. अशा परिस्थितीमध्ये म्हणजे शिक्षण आणि गरिबी याचा काहीही संबंध नसतो. जिथे गरिबी आहे, जिथे अडचण आहे, तिथे जिजाऊ त्यांच्या बरोबर आहे. त्यांना 100% ज्याप्रमाणे मोठमोठ्या अधिकाऱ्यांची पैसेवाल्यांची पोरं शिकतात का इयत्ता 7वी 8वी पासूनच त्यांनी स्वप्न पाहिली जातात आणि ती स्वप्न पूर्ण करण्यासाठी धावतात. तर आपल्या मुलांमध्ये तर खूप जास्त ताकद आहे, कारण त्यांनी गरिबी पाहिलेली आहे. त्यांनी स्वप्न जी पाहतील किंवा तुम्ही जी त्यांना स्वप्न दाखवाल ती स्वप्न नक्कीच जिजाऊ आपली पूर्ण करेल. त्याचबरोबर त्यानो समाजामध्ये आपण पाहतोय कमी आणि माझी कुटुंब याच्या पलीकडे आपण राहिलेलो नाहीये. तर आम्हाला तसं काम नाही करायचंय. मी माझ्या 2 बहिणी सोडून जर तुमच्यासारख्या 10,000 बहिणींना सख्या बहिणी मानतोय ना, तर आपलं पण कर्तव्य का समाजातील दिनदुबळ्या माणसांच्या आरोग्याची व्यवस्था करणं. तुम्हाला तुमचा पैसा नाही द्यायचा, तुम्हाला माहिती आहे माझ्या बहिणी सगळ्या गरीब आहेत, परंतु तुम्ही फक्त एक फोन करायचे, त्या माणसाला वाचवण्याचं काम आपली जिजाऊ करेल. तो कुठल्या जातीचा आहे, कुठल्या पातीचा आहे, कुठल्या धर्माचा आहे, कुठल्या राज्याचा आहे, त्याच्याशी आपल्याला काही देणं घेणं नाही. हे तुम्हाला आज भाऊबीजेच्या दिवशी बोलतोय. अगदी आई वडिलांना स्मरण करून शपथपूर्वक सांगतो आहे, आपल्या घरी ठाण्याच्या फ्लॅटमध्ये एक उत्तर बिहारचा मुलगा आहे, माझ्या मुलांच्या बरोबर मुलाच्या आणि भाच्याच्या बरोबर इंजिनिअरिंगला होता पुण्याला. त्याची कर्नल म्हणून निवड झाली, परंतु मेडिकलमध्ये लहानपणी डोळ्याला मार लागल्याने त्याला तिथे मेडिकलमध्ये रिजेक्ट केलं. तो मुलगा गेले 2 वर्ष झाले आपल्याकडे UPSCचा अभ्यास करतोय आणि अगदी आपल्या मुलांप्रमाणे त्याला
स्पेस देऊन प्रचंड अभ्यास करून या वर्षीच्या UPSCच्या रिझल्टमध्ये पहिल्या 10 मध्ये कसं येईल अशा प्रकारचं स्वप्न पाहते आपली जिजाऊ. आपल्याला काय जात-पात धर्माच्या नावाने लढायचं नाही, ते राजकारण्यांचं काम आहे, ते लढत राहतील, आपल्याला झुंजवत राहतील, परंतु आपल्याला समाजाला जागा करायचंय का प्रचंड महागाई वाढते, प्रचंड बेकारी वाढते, आरोग्याची दुरावस्था आहे, शिक्षणाची दुरावस्था आहे. तर लोकप्रतिनिधीचं काम आहे त्यांनी चांगल्या प्रकारे आम्हाला आरोग्य व्यवस्था निर्माण करून दिली पाहिजे, आम्हाला शिक्षण व्यवस्था निर्माण करून दिली पाहिजे. एकट्याने राजकारणात मिळालेली पदं ही स्वतःचं पोट भरण्यासाठी किंवा व्यवसाय करण्यासाठी न वापरता ती समाजाची सेवा आहे समजून त्यांनी काम केलं पाहिजे. मग तो प्रशासनातील एखादा अधिकारी राहू दे किंवा लोकप्रतिनिधी राहू दे, त्यांनी समाजाची सेवा या दृष्टीनेच पाहिलं पाहिजे का लोकांसाठी आपल्याला हे पद निर्माण केलेले घटनेने दिलेले आहे, तर त्यांनी समाजाची प्रामाणिकतेने सेवा केली पाहिजे. ज्याप्रमाणे आमचे सरपंच मंचावर बसलेले ते सेवा करतात, त्याप्रमाणे कुठलाही छोटा मोठा लोकप्रतिनिधी राहू दे त्यांनी समाजाची सेवाच केली पाहिजे आणि त्याला जमिनीवर आणण्याचं काम तुम्हा आम्हाला करायचंच आहे. आपल्याकडे तर आजची परिस्थिती आहे, माणूस माणसाला खायला लागलाय. अगदी तुम्हाला शपथपूर्वक सांगतोय का आमच्या भागामध्ये एक लोकप्रतिनिधी आहे, त्याच्या पुतण्याने नातेवाईकांनी अगदी स्टील चोरीची दुकानंही टाकलेली. म्हणजे कुठपर्यंत गेलेले आहेत आपले लोकप्रतिनिधी, माणसाला खाताना, कोविड काळात पैसे खाताना अगदी स्टीलच्या चोरी. म्हणजे लोकांनी आदर्श यांच्याकडून घ्यावा तरी काय. तरी आपल्याला नवीन पिढी, एक चांगली आदर्श देणारी पिढी निर्माण करायची. पैसा साठवून चढवण्यापेक्षा आपल्या कुटुंबाव्यतिरिक्त असलेलं धन हे आपल्या समाजाचं आहे आणि समाजाच्या आरोग्य आणि शिक्षणासाठी खर्च झाला पाहिजे. अशा प्रकारे तुम्हा आम्हाला एकत्रितपणे काम करायचं आहे. आपली पोरं शिकवण्यामागे स्वार्थच माझा तो आहे का जेव्हा एखादा विद्यार्थिनी IIT ला जाईल, तिला IIT झाल्यानंतर 1 कोटीचा जॉब जेव्हा तिला लाभेल तेव्हा तिच्या कुटुंबाला लागणारा ती घर घेईल उद्या मुंबईला बांद्र्यासारख्या पालीला. पण उरलेला पैसा आहे तो समाजातील सर्वांगीण विकासासाठी आपल्या जिजाऊ सारखं ती छोटं मोठं काम करेल, एखाद्या विद्यार्थ्याला चांगलं शिकवेल, एखाद्या विद्यार्थिनीला चांगलं शिकवेल आणि तिच्या जोडीला ती घेऊन जाईल. एखादा अधिकारी झाल्यानंतर तोही आपल्या गावातील, आपल्या एरियातील अधिकारी, नातेवाईकातील अधिकारी कसे निर्माण होतील अशा दृष्टीने काम करेल. जेव्हा या देशातील गरिबांची मुलं शिकतील, गरिबांची मुलं प्रशासनात राजकारणात येतील, तेव्हाच गरीब आणि श्रीमंत मधली जी दरी आहे ती दरी कमी होईल. अशा प्रकारे मला 100% विश्वास आहे. आणि तायांनो, हे नातं आपलं जरी कोविड काळात प्रचंड वाईट परिस्थिती देशामध्ये होती, अशा वेळेस तुम्ही हजारो लाखो माणसांचे जीव वाचवले. त्या एका घटनेने आपलं नातं जरी जवळ असलं तरी पिढ्यानपिढ्या नव्हे तर आणखीन ज्याप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास लिहिला जातो, जिजाऊचा इतिहास लिहिला जातो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना जगामध्ये पूजलं जातं, त्याप्रमाणे तुमचीही पूजा व्हावी. त्यासाठी प्रत्येकाने थोडं ना थोडं समाजाचं काम करावं, आपलं कुटुंब सांभाळून उरलेला वेळ समाजाच्या हितासाठी देवा, एवढी आपल्याला विनंती करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. या होत्या आजच्या ताज्या घडामोडी. अशाच ताज्या घडामोडींसाठी परत भेटू. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.